आपण सुरू करू शकता. नमस्कार ताई, आपलं स्वागत आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ज्ञानेश्वरांच्या कालावधीनंतर साधारणपणे 250 वर्षांनी एकनाथांचा कालखंड सुरू होतो. पण असं झालं होतं की ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरांनी ही जी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, हे सगळंच्या सगळं थोडंसं काळामध्ये गुप्त झाल्यासारखं झालं होतं, की लोकांचं त्याच्याकडे लक्ष गेलं नव्हतं. मग नाथांना एकदा स्वप्नात ज्ञानेश्वरांनी येऊन सांगितलं की अजान वृक्षाची मुळी लागलेली आहे माझ्या गळ्याला, तर तेवढी तू मोकळी कर. याचाच अर्थ असा झाला की हे सगळंच्या सगळं तत्वज्ञान एकनाथांनी जगापुढे आणावं, अशी ज्ञानेश्वरांनी इच्छा व्यक्त केली. आणि मग त्यामुळे काय झालं की ते आळंदीला गेले आणि एकनाथांनी ज्ञानेश्वरी ती घेतली, त्याच्यानंतर ती शुद्ध केली आणि मग सगळीकडे ती प्रसार तिचा झाला. तर ज्ञानेश्वरांच्या तत्वज्ञानाला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देणं, जे अप्रसिद्ध होतं, अत्यंत उत्कृष्ट तत्वज्ञान, ते एकनाथांनी प्रसारात आणलं. आणि गंमत म्हणजे त्यांनी काय केलं की ज्ञानेश्वरी जशीच्या तशी, जे ज्ञानेश्वरांनी लिहिले त्यात आपले शब्द घातले नाहीत, त्यांचे काही काढले नाहीत. हे सगळं जसंच्या तसं महत्वाचं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की वास्तवात हे योगमार्गाचे आहेत, नाथपंथी आहेत, पण तरी सुद्धा त्यांनी भक्तिमार्ग जवळ केलेला आहे. आणि भक्तिमार्गाची एवढी मोठी धुरा त्यांनी संबंध महाराष्ट्रभर पसरवली. आणि त्यामुळे एकनाथांनी पण काय केलं, वास्तविक एकनाथ हे थोडेसे दत्त मार्गाचे आहेत. म्हणजे आता आपण जो यदु अवधूत संवाद बघतो, तर हा अवधूत काय आहे, एकनाथ सुद्धा मूळचे काही भक्ती मार्गाचे नव्हते, पण त्यांनी पाहिलं की आपला नाथपंथ बाजूला सारून या लोकांनी समाजाच्या कल्याणासाठी भक्ती मार्ग हा पुढे नेलेला आहे, तर आपण पण ही भक्ती मार्गाची धुरा पुढे न्यावी. आणि म्हणून एकनाथांनी एकनाथी भागवत लिहिला. आता एकनाथी भागवत ही टीका कशावरची आहे हे आलंय का त्याच्यात, का सांगू? श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदावर टीका आहे. मी सांगितलं असं होतं की लोक काय करतात, 9व्या आणि 10व्या अशा स्कंदामध्ये श्रीकृष्णाचं चरित्र येतं. तर 10व्या स्कंदामध्ये श्रीकृष्णाचं निर्याण झालं की तिथून पुढे कोणाला रसच नसते श्रीमद भागवत ऐकण्यात. आणि ही परिस्थिती आज तागायत कायम आहे. त्यामुळे दशमस्कंद झाला की भागवत संपला, श्रीमद भागवत असा एक पायंडा पडून गेलेला. तर नाथांच्या लक्षात असं आलं की एकादश स्कंदामध्ये खरं सगळं तत्वज्ञान आहे. आणि तो एकादश स्कंद नेमकाच कुठेच प्रसारात नाही. म्हणून मग एकनाथांनी काय केलं की एकादश स्कंदावर ही टीका लिहिलेली आहे. हा जो श्रीमद भागवत आहे, तर तो एकनाथी भागवत 18,000 ओव्या त्यांनी एकादश स्कंदावर लिहिलेले आहे. एकादश स्कंद म्हणजे 11वा स्कंद श्रीमद भागवत पुराणाचा. भागवत सप्ताह आपण ऐकतो की नाही सगळीकडे, त्याचा हा 11वा स्कंद. आलं आता सगळं? हो ताई, आलं. आलं का आलं, नाही? आलं ताई. हा, आता आपण कालच्या पुढचं घेऊया. अजगराचं झालं होतं, तिथून पुढचं मी सांगते आता. समुद्र, समुद्राला गुरु करायचा. तर ज्या समुद्राला गुरु करायचं तो गंभीर आणि निर्मळ असतो, तसं योग्यानी राहावं. सागर नेहमी प्रसन्न असतो, तसं योग्यानी प्रसन्न दिसावं. आत्मज्ञानामुळे त्याला केव्हाही धुसफूस माहीत नसते. कितीही नद्यांचे गढूळ पाणी आले तरी समुद्र स्वच्छच राहतो. त्याप्रमाणे योगी सर्व व्यवहार केले तरी अलिप्त राहतो. समुद्र जलाने गंभीर असतो, तसाच योगी आत्मज्ञानाने गंभीर असतो. समुद्र मर्यादा उल्लंघन करत नाही, योगी पण आपल्या गुरुची आज्ञा उल्लंघन करत नाही. भलत्या सलत्या माणसाला समुद्रात पोहता येत नाही, समुद्र त्याला प्रचंड लाटांनी बुडवून टाकू शकतो. तसंच योगी त्याला शरण येणाऱ्याचा संसारबंध पूर्ण नष्ट करतो. समुद्रात शिरण्याचा
आणि बाहेर पडण्याचा मार्ग ज्याला ठाऊक असेल तो समुद्रात स्नान करू शकतो. इतरांना समुद्र कासावीस करतो. तसंच भलत्याच माणसाला योग्याशी मैत्री करता येत नाही. श्रद्धाळू माणसांना मात्र त्याची मैत्री सुलभ असते. मनुष्य कितीही श्रीमंत झाला तरी तो समुद्र उल्लंघन करायला समर्थ होत नाही. तसंच योगीश्वरांची आज्ञा राजे देवदेवतांना करता येत नाही. समुद्रात घाण राहत नाही, ती लाटांनी बाहेर फेकली जाते. तसे योग्याच्या मनात ध्यानामुळे कुठलेही मालिन्य राहत नाही. जो समुद्रात बुडी मारतो त्याला अनेक रत्ने मिळू शकतात. तसंच जो योग्याशी समरस होतो त्याच्या चरणांची सेवा केली की आपल्या मनात विचारांची रत्नेच येतात. समुद्र जसा अथांग आहे तसेच योग्याच्या जीवनातले गहनत्व वेदशास्त्रांनाही आकलन होत नाही. समुद्र नदीप्रमाणे वाहणारा नसतो, निश्चल असतो. तसाच योगी सुद्धा भयरहित आणि निश्चिंत असतो. समुद्र नद्यांसारखा एका जागेहून दुसऱ्या जागी वाहत जात नाही. तसाच योगी एका जागी परिपूर्ण असतो. योगी तरीही समुद्रापेक्षा सुद्धा जास्त योग्यतेचा असतो. कसा? समुद्राच्या पाण्याला लाटा असतात, त्याच्या खालचं पाणी चंचल आहे, पण योगी मात्र अंतर्मनाने शांत असतो. समुद्राला भरती ओहोटी वादळ यांनी शुद्धता येते, पण योगी कशानेच कधीच क्षोभ पावत नाही. तो सतत सावधान असतो. समुद्राला पौर्णिमा अमावस्या या पर्वकाळीच फक्त भरती येते, पण योगी कायम आत्मानंदाने परिपूर्ण भरलेला असतो. समुद्राला सूर्य चंद्राच्या उदयास्ताप्रमाणे म्हणजे बाह्य कारणाने स्वयमेव निजबोधामुळे गोड असतो. त्याचा बोध त्याचं ज्ञान वर्षाव केला तरी तो पाऊसच व्यर्थ ठरतो. पण योग्याची सेवा कधीच व्यर्थ जात नाही. पावसाळ्यात नद्या भरभरून पाणी घेऊन आल्या तरी समुद्र उचंबळत नाही, आणि नद्यांना जेव्हा पाणी येत नाही उन्हाळ्यात तेव्हा प्रवाह कमी झाले म्हणून समुद्र आटत नाही. गरिबी आणि श्रीमंती या दोन्ही अवस्था त्याच्या दृष्टीने सारख्याच असतात. त्याला प्रपंचाची आसक्ती नसते आणि आत्मज्ञानाने तो स्वतः नारायण रूप झालेला असतो. तर गुणसाम्य रूप ही जी माया ती म्हणजे स्त्री आहे. तेव्हा माणसाने काय करायला पाहिजे? आता समुद्राचं झालं, आता स्त्रीचं सांगितलेलं आहे त्यांनी की मायेने रचलेल्या सुवर्णालंकार वस्त्र स्त्री इत्यादीमध्ये आसक्त झालेला आणि आपल्याला हा भोग मिळाला पाहिजे म्हणून हव्यासापोटी ज्याचं चित्त क्षुब्ध झालंय आणि ज्याची सारासार विवेक बुद्धी नष्ट झाली आहे असा मनुष्य पतंगाप्रमाणे नष्ट पावतो. आता त्यांनी समुद्रानंतर कोणता घेतलेला आहे गुरु? पतंग. आता पतंगाचं त्यांनी काय वैशिष्ट्य सांगितलेले आहे ते आपण पाहूया. पतंग हा त्याच्या दिव्याची ज्योत दिसली की त्याला राहवतच नाही आणि तो तिकडे सारखाच धावत जातो. असाच स्त्री सहवास करणारा पुरुष स्त्रीमुळे मारला जातो. म्हणून लक्षात ठेवायचं की एखाद्या गोष्टीच्या एवढं मागे लागायचं नाही. पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे आमिष लावलेला गळ पकडला की मासा प्राणाला मुकतो, त्याप्रमाणे अतिशय क्षोभ उत्पन्न करणाऱ्या जिभेकडून रस चाखण्यासाठी लोलुप झालेला जीव हा मरण पावत असतो. आपलं कालच बोलणं झालं होतं जिभेवर, ते आता इथे आलेलं आहे. ते सांगतात ज्याने रसना जिंकली त्याने सर्व काही जिंकले. म्हणून आहार अत्यंत मर्यादित ठेवणारे विद्वान सुद्धा रसनेंद्रियाला सोडून बाकीची इंद्रिय जिंकू शकतात, पण जीभ मात्र जिंकता येत नाही. मग माणूस खात राहतो, मग त्याच्या प्रवृत्ती जोरकस होतात. म्हणून केवळ प्राणरक्षणापुरते माफक अन्न घ्यावे. त्याच्यावरून मला एक श्लोक आठवला. योग वासिष्ठामधला श्लोक आहे. अत्राहारे कर्म कुर्याद अनिन्यधार्या तत्व जिज्ञास्यानं आणि तत्वम जिज्ञास्यम ये न भूयो न दुःखम. म्हणजे आपण काय करायचं असतो? अत्राहारार्थे कर्म कुर्याद अनिन्यम. आहार मिळवता येईल एवढंच कर्म करावं. ते सुद्धा कसं असावं? अनिंद्य कर्म असावं. कर्म कुर्याद अनिंद्यम. कुर्याद आहारम. बरं, आहार केला, पुढं काय? आहार करून आहारार्थे कर्म कुर्याद कुर्याद आहारम. एवढाच आहार करावा. मग आता जीव तरी का जगवायचा? तर प्राणासंधार्या तत्व जिज्ञासनार्थ. म्हणजे काय? तत्वम असी हे जे काही आहे तर ते म्हणजे
तू म्हणजे मी आहे हे तत्व ओळखण्यासाठी जिवंत राहायचं असतं. म्हणून त्यांनी सांगितलं तत्वजिज्ञासनार्थम. आणि एकदा का तत्वजिज्ञासा झाली की तत्वम जिज्ञास्यम येन भूयो न दुःखम. मग माणसाला कसलंही दुःख शिल्लक राहत नाही. इतकी तत्वजिज्ञासा महत्वाची आहे. आता त्यांनी सांगितलेलं आहे की पुढचा गुरु कोण केला, तर एक पिंगला नावाची विदेहनगरात वेश्या राहत होती. तर तिला त्यांनी आता गुरु केलेले आहे. तर कशामुळे, तर तिने काय केलं, ती पुरुषांना लोभवत होती. मागे गेली वाट बघण्यात पण कोणी आलं नाही. आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरे, खरं सांगायचं तर हा जो कृष्ण आहे, अच्युत आहे, देहधारी जीवाचा तो मित्र आहे, अत्यंत प्रिय आहे, तो आत्मा आहे. आणि त्याच्याशीच खरं तर रममाण व्हायला पाहिजे. मी का बरं इतर पुरुषांची वाट पाहते. म्हणजे एका वेश्येला ही एवढी मोठी उपरती झालेली आहे की मी दुसऱ्या कोणाची वाट बघणं हे बरोबर नाही. जो सोयरा माझा हृदयस्थू सुख प्रीती प्रिय अच्युतू तोची अंतरात्मा सर्वगतू नाथ कांतू तो माझा. खरं तर तोच माझा प्राणप्रिय आहे. रमा झाली पायाची दासी मी भोगीन अनारिसी सर्व काळ सर्व देशी सर्व रूपेसी सर्वस्वे. हा खूप मोठा एक बदल आहे की पिंगला वेश्या एकाएकी सगळ्या माणसांची वाट बघत 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 अख्खी रात्र तिची जाते. आणि त्याच्यानंतर तिच्या लक्षात येतं की अरे, तो प्राणप्रिय अंतरात्मा माझ्याच हृदयात हृदयात बसलेला आहे. मी कशाला दुसऱ्या कुणाची वाट पाहू. आणि मग तिला आपोआपच उपरती होते आणि ती मोठी होते. तांडून हृदयस्था अच्युताते वरावे वरा निर्दयी वाते तव ते द्वैत भये भयचकिते काळग्रस्ते सर्वदा. ज्या अर्थी अतिशय दुर्धर अशा मनाशी बाळगणाऱ्या विषयांचा मला कंटाळा आला, त्या अर्थी माझ्या कुठल्या तरी पूर्वकर्मामुळे भगवान विष्णू माझ्यावर प्रसन्न झालेले आहेत. आणि तिला आनंद होतो की या सगळ्या गोष्टीतून मी आता बाहेर पडले, मला परमात्म्याचं महत्व समजलं. म्हणून पिंगला वेश्येला अवधूतांनी गुरु केलेलं आहे. पुढे मी संतुष्ट आहे, कृष्णावरच आता मी श्रद्धा ठेवीन, वेळेला जे मिळेल त्याच्यावर मी उपजीविका करीन आणि आत्मरूपी अशा त्या रमणाबरोबरच मी सतत विहार करत राहीन, हे तिला कळलं. पुढचा गुरु कोण केलेला आहे, परिग्रहो हि दुःखाय यद्यत प्रियतमं नृणाम् अनंतं सुखमाप्नोति तद्विद्या. संग्रह करणं अतिशय वाईट. सगळ्याचा संग्रह करून ठेवायचा आणि आपल्या जवळ ते गाठोडं पक्क ठेवून द्यायचं. त्यामुळे काय होतं, परिग्रह हे दुःखमूल आहे. हे प्रिय आहे, त्याचा संग्रह करणं हे खरं दुःखाचं कारण आहे. परिग्रह हे दुःखमूल आहे. हे जाणून तो त्याचा त्याग करतो. तो जरी निष्कांचन असला तरी महान सुख प्राप्त करतो. या परिग्रह अपरिग्रह असावा. तुम्हाला होती का नाही माहिती नाही, आम्हाला शाळेत प्रार्थना होती, अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह शरीरश्रमस्वाद सर्वत्र भयवर्जनम सर्वधर्मी समानत्व स्वदेशी स्पर्श भावना ही एकादश सेवावी नम्रत्वे व्रतनिश्चये, अशी आम्हाला प्रार्थना होती. त्याच्यात हा अपरिग्रह येऊन गेलेला आहे. म्हणून मुद्दाम सांगितलं. आता त्या अपरिग्रहासाठी त्यांनी उदाहरण कुणाचं दिलं पहा, एका टिटवीचं दिलेलं आहे. तर ती टिटवीला कुठेतरी एक मांसाचा तुकडा मिळतो आणि तो तो तुकडा जो आहे तिला मिळालेला, तिच्या जवळ तोंडात तो तुकडा आहे म्हणून सगळे तिच्या मागे लागतात आणि जेव्हा तिला मारतात चोचून चोचून असं टोचून सारखं. मग आता तिला तो काय, ती इतकी शहाणी की तिने असं केलं, आपल्या जवळचा तो तुकडा आहे तो टाकूनच दिला. नको ती कटकट नको मला. म्हणजे थोडक्यात आपण काय करायला पाहिजे, अपरिग्रह कधी करू नये. पुढची जी गुरु आहे ती कुमारिका आहे. आता ती कुमारिका त्यांची का गुरु झाली, तर नेमकंच तिला बघायला माणसं आली होती आणि तिचे नेमके आई वडील घरात नव्हते. आता त्या लोकांना नकळत
पण त्यांची सगळी सरबराई तर करायला पाहिजे. मग तिने तांदूळ कांडायला घेतले. आता तांदूळ कांडत असताना तिच्या बांगड्यांचा आवाज व्हायला लागला. मग तिने काय केलं, की एक एक काढून ठेवली, तरी आवाज येत होता. अजून एक एक काढली आणि मग अगदीच एकच बांगडी दोन्ही हातात शिल्लक राहिली, तेव्हा आवाज बंद झाला आणि मग पाहुण्यांना काही ती काढतीये हे कळलं नाही. त्यामुळे कंकणाचा जेव्हा आवाज येईनासा झाला, तेव्हा तिला कांडण व्यवस्थित करता आलं. म्हणून तिच्यापासून मी हे शिकलो, की लोकांचे व्यवहार जाणण्याच्या इच्छेने आपण लोकात जेव्हा संचार करतो, तेव्हा 3 किंवा 3पेक्षा जास्त लोक एकत्र जर आले तर कलह होतो. दोघं एकत्र आले तरी गप्पा मारतात. म्हणून काय करावं, तर योग्याने एकट्याने संचार करावा, त्या कुमारीच्या हातातल्या बांगडीसारखा. म्हणून ती कुमारी त्यांची गुरु ठरली. म्हणून काय करावं, आळस सोडावा आणि योग्याने मनाला इष्ट त्या हितकारक अशा एका विषयातच कायम मग्न राहावं. जो आपले आसन स्थिर ठेवू शकतो, श्वासाचा निरोध करू शकतो, त्याचे मन निश्चल होते. वैराग्य आणि अभ्यास यांच्या योगाने आपलं मन ब्रह्मवस्तूत स्थिर करावं, म्हणजे विक्षेप आणि चांचल्य न येता ते मन एकाच लक्ष्यामध्ये संयुक्त होते. मी आपल्याला आता तुम्ही जर काय ध्यानधारणा आल्या आहात, तुम्हाला सगळंच कळत असेल की सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं असेल, तर आपलं मन एके ठिकाणी स्थिर करायचंय. कुठे, तर ब्रह्मवस्तू. आता हे जे सहस्रार चक्र आहे तिथपर्यंत मला जायचंय, तर कुंडलीने मला मूलाधार चक्रातून कशी वर नेली पाहिजे, याच्या पलीकडे त्याचं दुसरीकडे कुठेही लक्ष नाही. एक म्हणजे एकच विषय त्याच्या मनात आहे, हे सगळ्यात महत्वाचं. तर वैराग्य ही गोष्ट अशी एकट्याने करण्याची आहे. दुसरा माणूस आला की वैराग्य जमत नाही, आपोआप गप्पा होतात. फार कशाला, आपण सुद्धा वैराग्यासाठी प्रयत्न करत असलो तरी सुद्धा तुझी ध्यानधारणा कुठपर्यंत आली ग, आपल्याला मैत्रीण भेटली की आपण तिच्याशी त्याच विषयावर बोलतो आणि जे खरं बोलायला नकोय असं त्याचा अर्थ. एकटं राहावं, कशासारखं, कुमारिकेच्या हातातल्या बांगडीसारखं. 3 नको, 2 नको, एकच पाहिजे, असं त्यांनी त्याच्यात मुद्दाम सांगितलेलं आहे. त्या एकांताचा आणखीन एक मोठा फायदा काय होतो ते त्यांनी सांगितले, की योग्याने एकाकी संचार करावा. एक स्थान नक्की ठेवू नये, सतत दक्ष राहावे, एकांतात राहावे आणि आपल्या संचारामुळे आपल्याला कुणी ओळखेल असं वागू नये. म्हणजे विशेष असं काहीतरी करू नये, मग आपण लोकांच्या लक्षात राहतो असं वागू नये. अत्यंत सामान्य असं आयुष्य जगावं, एकाकी राहावं, खूप कमी भाषण करावं. म्हणजे काय होतं, की ती माणसं मग आपल्या ठेवत नाही. मग ते संध्याकाळी गप्पा मारायला येऊन गेला की परमेश्वराकडे जाण्याचा रस्ता हा कुठेतरी खुंटून जातो. म्हणून काय करावं, एकांतात असा. आता पुढचा जो गुरु आहे तो सर्प आहे. सर्प दुसऱ्या प्राण्याने केलेल्या बिळात राहतो आणि सुख होतो त्याला. तो स्वतः बीळ तयार करत नाही, आपलं स्वतःचं घर बांधत नाही. म्हणून आपण काय करावं, दुसरे उद्योग करतच बसू नये, कारण हा देह नश्वर आहे. घरं बांधायची, तिथे राहायचं आणि पुन्हा मरून जायचं, मग पुढे ते घराचा उपयोग काय. म्हणून पुढे त्यांनी म्हणलेले आहे की कर्ता, कर्म, करण कुठल्याही अपेक्षा न करणारा नारायण आपल्या मायेने उत्पन्न केलेल्या सृष्टीचा कल्पांती कालशक्तीने संहार करत असतो. कारण की तो एकटाच आहे. तो सगळं हे निर्माण करतो, त्याचा प्रतिपाळ करतो आणि नंतर संहार करतो. त्याला आहे का कोणी मदतीला, कोणी मदतीला नाही. म्हणून एकच लक्षात ठेवावं की तो कसा एकटा आहे, आपण पण एकटं राहतो. आता पुढचा त्यांचा कोण आहे, कोळी. ज्याप्रमाणे कोळी आपल्याच पोटातून तंतू काढतो आणि त्यांनीच आपलं आपलं जाळं, त्या जाळ्यात तो राहतो आणि स्वतःचं विश्व तयार करायचं, त्याच्यात रमायचं आणि शेवटी आपल्या शरीराचा त्याच्यातच संहार करायचा. पुढची गुरु कोण, कुंभारीण माशी. आता कुंभारीण माशी जी आहे तर ती काय करते, की भिंतीत आपलं घर करते आणि त्याच्यात आणून ठेवलेला किडा असतो
तर त्या किड्याचंच अहोरात्र ध्यान करते, तर शेवटी काय करते की ती पण त्या किड्यासारखीच होऊन जाते. याला म्हणतात सारुप्यता. सलोकता, समीपता, सारुप्यता. सारुप्यता मुक्ती तिला मिळत असते. अशाप्रमाणे 24 गुरूंपासून मी हे ज्ञान शिकलो. आता मी स्वतःच्या देहापासून काय शिकलो ते तू ऐक. देह हाच एक गुरु आहे असं त्यांनी सांगितलं. काय केलं? देह हा माझा गुरु आहे. विवेक आणि वैराग्य हे त्या गुरुचे निमित्त आहेत. सतत दुःख हे त्याचे फळ आहे. जन्ममरण त्याच्याकडूनच धारण केले जाते. त्या देहाच्या योगाने मी तत्वांचा विचार करतो. असा जरी देहाचा माझ्यावर उपकार असला तरी मी देहाची आसक्ती धरत नाही. कारण हाच देह कोल्ह्या कुत्र्यांचा भक्ष्य सुद्धा होऊ शकतो हा मला बोध झालेला आहे. म्हणून मी माझ्या देहाची सुद्धा आसक्ती ठेवलेली नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे सगळ्यात शेवटी आपल्याला हे महत्वाचं लक्षात ठेवायचं की मला माझी जीभ मला काय सांगते, मला गोड काहीतरी खावंसं वाटतंय. माझे डोळे मला काय सांगतायत, मला गुलाबाचे ताटवे बघावेसे वाटतंय. या कशातच अडकायचं नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतात, याप्रमाणे अनेक गुरूंपासून स्वतः संपादन केलेल्या उपदेशाने मला वैराग्य प्राप्त झाले आणि ज्ञानप्रकाश रूप आत्म्यात स्थित होऊन अहंकार शून्य आणि आसक्ती शून्य होऊन आता मी पृथ्वीवर संचार करू लागलो. आता मी तुला सांगतो की अनेक गुरु कशाला पाहिजेत अशी जर तुला शंका आली असेल तर त्याचं उत्तर असं आहे की एकाच गुरुकडून स्थिर, समर्थ आणि सक्षम असं ज्ञान होऊ शकत नाही. कारण ब्रह्माचं वर्णन अनेक ऋषींनी ब्रह्म अद्वितीय आहे, सगुण आहे, निर्गुण आहे, सप्रपंच आहे, निष्प्रपंच आहे, भेदयुक्त आहे, अभेद आहे, अशा सगळ्याच प्रकारांनी केलंय. मग हे सगळे गुरु आत्म्याविषयीच्या किती उपपत्ती सांगतात. मग ज्ञानप्रद ब्रह्मज्ञान देणारा गुरु मात्र एकच असतो. मग कसं चालेल बरं? म्हणून त्यांनी असं म्हणलेलं आहे की आपल्याला एवढे सगळे गुरु करणं भाग आहे. मग त्यांनी असं सांगितलंय, दत्तात हे लक्षात ठेवण्याची ओवी आहे एकनाथांच्या बाबतीत. दत्तात्रेय शिष्य परंपरा, दत्त संप्रदायातली शिष्य परंपरा सांगितली आहे त्यांनी. सहस्रार्जुन पहिला. सहस्रार्जुन कोण माहितीये तुम्हाला कथा सहस्रार्जुनाची? रावण आणि सहस्रार्जुन दोघांचं युद्ध झालेलं होतं. रावणाचा पराभव केलेला आहे सहस्रार्जुनाने. आणि हा सहस्रार्जुन परशुरामांच्या वडिलांना जमदग्नींना मारलेलं आहे, आठवलं? आणि मग परशुरामांनी मी पृथ्वी 21 वेळा क्षत्रिय करीन असा पण केला आणि मग सहस्रार्जुनापासून सुरुवात करून त्यांनी सगळ्या क्षत्रियांना मारून टाकलेलं आहे परशुरामांनी. ती जी कथा आहे तो सहस्रार्जुन, तो दत्तात्रेय परंपरेचा आहे. सहस्रार्जुन यदू दुसरा. पहिला सहस्रार्जुन, यदू दुसरा. यदू म्हणजे कोण? यादव कुळातला मूळ पुरुष. यादव कुळ कोणतं? श्रीकृष्णाचं. तेने जनार्दनू तिसरा. जनार्दन स्वामी कोण? एकनाथांचे गुरु. शिष्य केला खरा कलियुगी. अशी ही दत्तात्रेय शिष्य परंपरा आहे. काय काय? पहिला सहस्रार्जुन आहे, दुसरा यदू आहे, तिसरा जनार्दन स्वामी आहेत. शिष्य केला खरा कलियुगी. इथे त्यांनी आपलं स्वतःचं गुरु हे तत्व जे आहे ते पूर्णत्वाने सांगितलेले आहे. म्हणून श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतो की तो महाज्ञानी ब्राह्मण म्हणजे दत्तात्रेय. याप्रमाणे यदूला सगळे ज्ञान देऊन मग राजाने त्याची कृपेसाठी प्रार्थना केली, त्याला वंदन केले आणि त्यानंतर तो अवधूत नित्य संतुष्ट असलेल्या मनाला इष्ट वाटेल तसा निघून गेला. म्हणजे हा यदू अवधूत संवाद संपला. मग आता त्या यदू अवधूत संवादाची संपूर्ण त्याला जिस्ट आपण म्हणू, सार, ते आपल्याला ते सांगतात. दत्ताने केलेल्या गुरूंपैकी कपोत, मासा, हरिण, कुमारी, हत्ती, साप, पतंग आणि टिटवी हे 8 गुरु त्याज्य पदार्थांविषयी उपदेश देणारे ठरले. मग मधमाशी, मध गोळा करणारा आणि पिंगला हे 3 गुरु थोडे ग्राह्य, थोडे त्याज्य असे शिकवणारे ठरले. मग पृथ्वी, सागर, पर्वत, अग्नी हे उरलेले गुरु सद्गुण संपादन करण्याचे ज्ञान देणारे ठरले.
आणि 7व्या अध्यायात 8 गुरु येऊन गेले, 8व्या अध्यायात 9 गुरु झाले आणि 9व्या अध्यायात 8 गुरु झाले. तर 8, 9, 17 आणि 8 असे एकंदर 25 गुरु झाले. तर त्यांचे मुळात 24च गुरु आहेत. 25 त्यांनी काय म्हणलं, मी माझ्या देहालाच गुरु केलं, म्हणून तो 25वा ठरला. अशा पद्धतीने श्रीकृष्णांनी उद्धवाला ही यदु अवधूत गीता सांगितलेली आहे. सर्व पापांमध्ये निंदा हे सर्वोत्कृष्ट दर्जाचं पाप आहे. पाप आहे बरं का, निंदा हे पाप आहे. निंदेसारखा दुसरा दोष नाही. निंदकाचे नाव उच्चारले तरी वाचा दूषित होते, म्हणून प्रायश्चित्त म्हणून नंतर राम राम म्हणावे. निंदेतून निंदक भक्तांचे हित साधत असतो. निंदकाच्या हातून दिसतात ते दूर करण्याची त्या माणसाला संधी मिळते. त्यांनी हे किती सुंदर सांगितलंय पहा. म्हणजे समजा तुम्ही माझी काही निंदा केली तर मला काय त्याच्यातून मिळालं, की अरे मला हे सुधारायला पाहिजे बरं का. म्हणजे मला आपोआप काय मिळालं, की माझ्यातला एक दोष खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही उघड करून सांगितला, तो सुधारण्याची मला तुम्ही संधी दिलेली आहे. त्यामुळे निंदक जो असतो एक प्रकारे चांगले उपकारच करतो आपल्यावर. जी झाली त्याला ते उपकारक आहे, पण ज्यांनी निंदा केली त्याची मात्र जीभ टाळली. म्हणून आपण निंदक असू नये. म्हणून श्रोत्यांनी गुणदोषांकडे पाहू नये, कायम समचित्त राहावे. अशा पद्धतीने साक्षात श्रीकृष्ण बोलत होते आणि ते ज्ञान अत्यंत रसाळपणे उद्धव ऐकत होता. हे श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलेले ज्ञान अज्ञानाचा निराश करते, म्हणून आपण सावध चित्ताने ऐकावे. श्रीकृष्णार्पणमस्तु. इथे हा अध्याय संपलेला आहे. म्हणजे 7, 8 आणि 9 मिळून आपण कोण कोण गुरु घेतलेले आहेत तेही त्यांनी सांगितलेले आहे. की इथे आपल्याला आलं होतं ना ते हरिण, कुमारी, हत्यारे, पद्माशी, मधुगोळकरा, पिंगला हे 3 गुरु. थोडे ग्राह्य थोडे त्याज्य आणि पृथ्वी, सागर, पर्वत, अग्नी हे गुरु गुण संपादन करण्याचे ज्ञान देणारे. असे 8, 9 आणि 8 असे 25 गुरु त्यांनी आपल्याला शिकवले. आता पृथ्वी, सागर, पर्वत, अग्नी हे जे काही आहेत ना, यांच्या बाबतीत आम्हाला संस्कृतमध्ये एक श्लोक होता. रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जनाः एते परोपकाराय युगे देवेन निर्मिताः. देवानी हे पहिल्यापासून लोकांवरती उपकार करण्यासाठी निर्माणच करून ठेवले. काय काय? रविश्चंद्रो घना वृक्षा. रवी, चंद्र म्हणजे सूर्यचंद्र, घन म्हणजे ढग, पाऊस पाडतात, आपल्यावरती वर्षाव करतात. वृक्षाहा, वृक्ष तासन तास, युगानी युग उभेचे उभे असतात, थंडी वारा सहन करतात, पण आपल्याला सावली देतात, फळं देतात, फुलं देतात. त्यामुळे वृक्ष, घना वृक्षा. नदी, नदी तर आहेच, मी काल त्या कविताही तुम्हाला वाचून दाखवली. गावश्च म्हणजे गौ, गाय, ती आपल्याला काय काय देते, दूध देते, शेण देते. त्याच्यानंतर तिला निवारा दिला तर बैल असतात आपल्याकडे शेतीसाठी. अशा पद्धतीने गायही आपल्याला सगळं काही देते आणि त्याच्या बदल्यात ती काही मागत नाही. नदी गावश्च सज्जनाः. आणि ह्याच्या सगळे रामचरितमानस मध्ये सुरुवातीला तुलसीदास रा आणि म या 2 अक्षरांचं खूप सुंदर काव्य त्यांनी केलेलं आहे. म्हणजे नामवंदना असा त्याला शब्द आहे. रा आणि म ही अक्षरे कलियुगी आले नरनारायण, जगताचे करण्यास्तव पालन आणि भक्तांचे सदरक्षण. रा आणि म ही अक्षरे जणू भाद्रपद आणि श्रावण, भक्ती वर्षा ऋतू आणखी धान्याची सारे सद्भक्तगण. वर्णमाला रूप तनूला जणू हे 2 मनोहर नेत्र, सुलभ सुखदते करीती यात्रा इहत्र आणि परत्र. वर्णमाला रूप तनूला जणू हे 2 मनोहर नेत्र, सुलभ सुखद करीती यात्रा इहत्र आणि परत्र. लक्ष्मण आणि अद्वय बंधू भाव राखिती मधुर आणखी रम्य. रा आणि म हे दोघे बंधू द्वापर युगीचे,
जीव यशोदा माता आणि 2 सुपुत्र तियेचे. भक्ती माता रूप सुंदरी, तिची कर्णभूषणे, सूर्यचंद्र होऊनी चमकती राम नामाने. राम नाम अति मधुर तयाची, काय सांगू व्याप्ती, मधुर असे हे अमृत त्याचा स्वाद आणि तृप्ती. पृथ्वीला जणू पेलून धरिती नाग आणि कूर्म, राम नाम हे सद्भक्तांच्या आधाराचे मर्म. राम राम हनुमंत पुकारे, अंगद सुग्रीव यावे सारे, भवसागर हा तरुण जाण्या, राम नाम सेतू रे. रकार आहे छत्र जगाचे आणि मुकुट मकार, रक्षक सुंदर राम नाम हे, करूया जय जयकार सारे, करूया जय जयकार. आता हनुमान चालिसावर आधारित अशी छोटीशी कविता आहे. गुरुचरणांची माती घेऊन स्वच्छ करीन मी मम मन दर्पण, जिथे उमटते रघुरायाचे विमल धवल यशदायक वर्ण. ज्ञानहीन मी हे हनुमंता, दूर करी मम क्लेश विकार, विद्या दे मज बुद्धी दे मज बल दे मज हे पवन कुमार. तू ज्ञानाचा आणि गुणांचा सागर रे, तू कपीश तू त्रैलोक्याचा प्राण चिरे. बलधामा तू रामदूत तू महारुद्र हनुमंत, कुबुद्धी माझी घालवून मज करी ज्ञानवंत. चतुर तू आतुर तू अति सदा राम कामी, राम लक्ष्मण सीता हे त्रय तव हृदयाचे स्वामी. सुग्रीवाला राज्य दिले अनलंका विभीषणाला, लक्ष्मणाचे प्राण वाचवून रघुवीर तोषविला. राघवाचे कार्य करण्या दे तव तत्परता, चपल चतुर तव बलबुद्धीची अगाध समरसता. रामदायिनी भक्ती दे तव हे श्री हनुमंत, स्वीकारावे विनम्र माझे शतशत दंडवत. हे हनुमान चालिसावर आधारित असं केलेले. ऐकायला आलं सगळं? ऐकायला आलं हो होतं? हो ताई, आलं, ऐकायला आलं. आता पुढचं एक सांगते, शेवटचं. ज्या चरणांनी दंडक कानन झाले पावन, आणि अहल्या पदस्पर्शाने पावे जीवन, ज्या सीतेने मायावी मृगसंग मनी धरला, तीच जानकी स्मरे सतत ज्या रामचरण कमला. ज्या रामाच्या चरण पादुका भरत सदा मनी स्मरे, त्या पावन पदस्पर्शासाठी बिभीषण सागर तरे. झाला विन्मुख दशाननाला आणिक सन्मुख रघुरायाला, शतजन्माचे पाप नासले झणी राघवमय झाला. मुखी राममुद्रा घेऊन सहजी ओलांडी समुद्र, जीवाशिवाची भेट घडवितो अंजनीचा पुत्र. वाल्मिक तुलसीनाथ वर्णिती सुंदर रामकथा, रामासाठी रामा आधी वंदा हनुमंता. आणि आता बिभीषण जेव्हा लंकेतून येऊन रामाला शरण जातो, तेव्हा बिभीषणाला आपल्या त्यांनी जवळ कसं केलं, बिभीषणाचा स्वीकार कसा केला, ते एक काव्य आहे. बिभीषणाने राम लक्ष्मणा दुरुनी पाहिले, दृष्टीला जणू आनंदाचे दानच पडले. अजानुबाहू राजीवलोचन श्यामवर्ण राघव भयमोचन, नयनी लोटे नीर अधीर मन राक्षस वंशी बोले विभीषण. तामस देही पापप्रिय मी भुवड जसे का तिमिर प्रेमी, असे म्हणून तो घाली दंडवत त्याच्या वचने राम विरघळत. बाहू पसरून हृदयी कवळत बिभीषणाशी प्रेमे बोलत. जरी तो राक्षस कुळी जन्मला न्याय नीतीला धरुनी राहिला, मनी अनीती कुसंग याचा सदा त्याग केला. लोभ मोह मद मत्सर खलुता श्रीरामाने उरी कवळिता, भुबडे जाती सूर्य उगवता तशी निमाली असुरी संपदा. जो देखे राघव पद कमला तापत्रयातून पुरा निसटला, जरी पूर्वीचा अधमपातकी रामकृपेला सुपात्र ठरला. जो त्यागी मद मोह कपट छल मात पिता सुत दारा प्रेमळ, तन धन भवन अंसुहृदांची ही ममता त्यागुन मम पदवांची. हर्ष शोकमय जिंकून घेतो तो मम हृदयी सदा विलसतो. लोभी धनाचा लोभी जितुका, तुम्ही संत मज तसे कौतुका. ऐकून रामाच्या मधुवचना गेली वाहुनी समूळ वासना, म्हणून विदेही शुद्ध स्वरूपी लंकापती केले बिभीषणा, लंकापती केले बिभीषणा.
अशा मी रामचरितमानस मधल्या मला आवडलेल्या भागांच्या केलेल्या रचना आहेत. तर त्या मी आत्ता थोडं तुम्हाला हाताशी वेळ होता म्हणून वाचून दाखवल्या. चालेल ताई, मनापासून धन्यवाद. जय हा. श्रीराम. रामकृष्ण हो हरी. हो